पासून आभार मानतो की त्यांनी आजच राज्यातल्या ज्वारी खरेदीचा प्रश्न जो शेतकऱ्यांच्या समोर गेल्या महिन्याभरापासून होता तो प्रश्न सोडून खऱ्या अर्थाने राज्यातल्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा या ठिकाणी दिलेला आहे। त्या धर्तीवर आजच बातम्या वाचून आपण तातडीची या विभागाचे प्रांताधिकारी आदरणीय आयले साहेब, तहसीलदार आदरणीय सोलट मॅडम, पाचोरा तहसीलदार उमावत साहेब, बनसोडे साहेब, बाजार समितीचे सभापती, सचिव, शेतकी संघाचे चेअरमन आणि मॅनेजर यांच्या समवेत बैठक घेऊन सर्व नियोजन करून मग गोडाऊन असेल, बारदान असेल याची सर्व पद्धतीने व्यवस्था झालेली आहे। आणि परवापासून म्हणजेच 18 तारखेपासून पाचोरा आणि भडगाव दोघी शेतकी संघामध्ये खरेदीची सुरुवात आपण करणार आहोत। ही खरेदीची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत राज्य सरकारने दिलेली आहे। या 31 ऑगस्ट पर्यंत म्हणजे इथून जवळपास 1.5 महिना आपल्यासाठी खरेदीसाठी आहे। जवळपास 20 ते 22 हजार क्विंटल पर्यंतची नोंदणी पाचोरा आणि भडगाव दोघी मतदारसंघामध्ये दोघी तालुक्यांमध्ये झालेली आहे। ही खरेदी सुरळीत करण्यासाठी तहसीलदार आणि शेतकी संघ ह्या दोघांनाही आपण सूचना केलेल्या आहे की जिथपर्यंत खरेदी झालेली असेल आतापर्यंत आपण पाचोरा आणि भडगाव दोघी शेतकी संघामध्ये क्रमनिहाय नोंदणी केलेली आहे आणि ती जी नोंदणी केलेली आहे त्या नोंदणीनुसार जिथपर्यंत पूर्वी खरेदी झालेली आहे त्या खरेदीच्या नंतर जो क्रमांक असेल त्या क्रमांकापासून तर शेवटच्या क्रमांकापर्यंत दररोज पाचोऱ्याला 25 शेतकरी आणि भडगावला 25 शेतकरी अशी किमान 1000 पाचोऱ्याला आणि भडगावला 1000 कमी जास्त कदाचित होऊ शकेल, कुठे 900 होईल, कुठे 1200 खरेदी होईल, परंतु 25 शेतकरी 100% रोज मोजले जातील अशा पद्धतीची व्यवस्था आपण आज नियोजन केलेलं आहे। उद्याचा दिवस प्रशासनासाठी त्यांच्या व्यवस्थेसाठी आपण दिलेला आहे। परवा म्हणजे शनिवार पासून सकाळी 10 वाजता पाचोऱ्याला काटापूजन होईल आणि 11 वाजता भडगाव शेतकी संघाचं काटापूजन होणार आहे। बाजार समितीचे चेअरमन, त्यांचे सर्व सहकारी आणि सचिव यांना बोलून पाचोरा जे खरेदी केंद्र चालू होईल ते वरखेडी बाजार समितीचं गोडाऊन तिथे आपण व्यवस्था करतोय आणि भडगावला सुद्धा मार्केट कमिटीचं गोडाऊन तिथे आपण व्यवस्था करतोय। त्याच्यामुळे उद्यापर्यंत प्रशासन आपल्या ह्या याद्या क्रमनिहाय प्रसिद्ध करणार आहे। त्या शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांना हे आहे की आपण घाई गडबड न करता त्याचं नाव, नंबर, टोकन नंबर प्रसिद्ध होईल तेवढ्याच शेतकऱ्यांनी आपला माल पाचोरा आणि भडगाव इथे आणावा, अन्यथा आपल्याला त्रासाला सामोरं जावं लागेल। म्हणून कुठेही घाई गडबड न करता जो क्रमांक आपल्याला आलेला आहे तिथून 25व्या क्रमांकापर्यंत ज्याची यादी प्रसिद्ध होईल त्याचाच माल मोजला जाईल। जो क्रमांकाविना आला त्याचे कुठल्याही परिस्थितीत माल मोजला जाणार नाही याची दक्षता तमाम ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावी अशी आग्रहाची विनंती करतो। मी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्राताई पवार साहेब आणि पुरवठा मंत्री आदरणीय भुजबळ साहेब यांचे मनापासून आभार मानतो। या मतदारसंघाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।